A4 साइज पेपर, एक डब्बा, एक अगरबत्ती आणि एक मेणबत्ती. माझ्या प्रयोगाचे नाव आहे उष्णतेचे संक्रमण. चल कर, काय करते लोक. यश खाली बसणं इकडून. लक्ष द्या, समोर पहा. तुम्हाला प्रयोग करून दाखवावं लागेल मग ते सगळे. पहा, अगरबत्तीनं त्यानं एका होल मधून ती पेटवलेली अगरबत्ती त्यानं आतमध्ये हे केलेली, तिच्यातला जो धूर आहे तो आपल्याला एका पाईप मधून बाहेर, ज्यावेळेस तो झाकण उघडलं त्यानं त्यावेळेस तो धूर एका साईडनं बाहेर आला. वरून जरी पाईप उघडे होते तरी पण तो धूर बाहेर येऊ शकला नाही. ते कशामुळे झालं आता तो सिद्ध करून दाखवणार आहे. परत अगरबत्ती विजली काय? हा, आता मेणबत्ती तो त्या बॉक्स मध्ये एका पलीकडच्या होल जवळ त्यानं ठेवलेली, ती मेणबत्ती त्यानं पेटवली. विज्ञान दिनानिमित्त प्रकाशाचे संक्रमण हा प्रयोग या ठिकाणी सादर होत आहे. शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंढरपूर. आपल्या पुढे 7वा 8वा प्रयोग या ठिकाणी सादर होत आहे. ती अगरबत्ती आतमध्ये नेल्यानंतर पण जो धूर आहे तो अगरबत्ती त्या पाईपच्या खाली ठेवलेली आहे. त्या पाईप मधून आपल्याला जरी उघडलं तरी त्याच्यातून धूर जास्त प्रमाणात बाहेर येणार नाही. पहिले आधी जास्त प्रमाणात आलं होतं बाहेर, आता त्या होल मधून आपल्याला धूर जाताना दिसतोय पलीकडच्या होल मधून. असं कशामुळे होतं ते आपल्याला आता सिद्ध करून दाखवणार आहे. तो निष्कर्ष काय आहे तो स्वतः सांग. त्याच्यामुळे झाले की ती मेणबत्ती खाली ठेवली होती, त्याने अगरबत्तीचा धूर गरम झाला आणि तो गरम धूर, त्या गरम धूरची घनता कमी होती, त्यामुळे लवकर धूर त्या होलमधून निघून गेला.